प्रसाद घेतलेला आणि 8 दिवस कष्ट करून तुम्ही सगळे जमलेला, त्यामुळे सगळ्या माहेरवासी आता पुन्हा एकदा आपापल्या गावाला जायच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वळती ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या सुवर्ण महोत्सवी काल्याच्या सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण माऊली छोटे माऊली यांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सादर केले. आज या कार्यक्रमाला येत असताना मला हे सांगितलं पाहिजे की काही दिवसापूर्वी आपल्या गावातले लोक माझी तारीख मागत होते वळतीला. आपलं काय काम आहे म्हणजे नाही, आरोग्य उपकेंद्र बांधून पूर्ण झालेलं आहे, त्याचं उद्घाटन करायचं आहे, त्याचं लोकार्पण करायचं. आता ते उद्घाटन आणि लोकार्पण हा कार्यक्रम संपला, आम्ही तिथं जाऊन करणार आहोत. आणि दुसरं, मांगीर बाबाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी एक पुलाची गरज होती. म्हणजे उपकेंद्राला जवळजवळ 50 लक्ष रुपये आणि या मांगीर बाबाच्या पुलाला 94 लक्ष रुपये मंजूर केलेले आहे. त्याच्यासाठीच आरोग्य उपकेंद्रासाठी BDO उपस्थित आहेत, पुलाच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर उपस्थित आहेत आणि त्याचंही भूमिपूजन आम्ही आज आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या सोबत करणार आहोत. आपणही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मलाही बराच व्यस्त कार्यक्रम आहे, पुढे आणखीन कार्यक्रमांना जायचं आहे, त्यामुळं अधिक वेळ मला थांबता येणार नाही. परंतु आज मला अतिशय आनंद झाला. भाऊसाहेब, तुम्ही सगळे गुण्या गोविंदाने नांदले की गोकुळ कसं छान दिसतं आणि गोकुळामध्ये आता हे गोकुळ पुन्हा बेसूर दिसणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्या. लहानांनी घ्या, मोठ्यांनी घ्या, महिलांनी घ्या, भगिनींनी घ्या, सगळ्यांनी घ्या. शेवटी आपण सगळे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. माऊलींचा विचार असो, तुकोबारायांचा विचार असो, हा विचार पुढे घेऊन जायचं आपण काम त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यातूनच आपल्या जीवनामध्ये वेगळा वेगळा आनंद मिळत असतो. आता ज्या वेळेला काल्याचं कीर्तन होतं त्यावेळेला कृष्णाच्या लीला आपल्याला ऐकायलाच लागतात. दूध दही श्रीकृष्ण त्या गवळ्यांनी त्यांच्या सगळ्या काय शेंड्या बांधल्या, आपलं झालं तपलं झालं. आता आपण ते ऐकतो आणि तो काही भाग आहे, कथेचा भाग आहे, तो महाराजांना सांगणं अभिप्रेत असतं आणि आपल्यालाही तो अभिप्रेत असतो. आणि म्हणून माझं एवढंच आपल्याला सांगणं आहे की आपण सगळेजण या अध्यात्म क्षेत्राकडे जेवढं वळले जाऊ, संत महंत ज्या वेळेला विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतात त्यावेळेला त्या विचारामधला खरा अर्थ आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे. आपल्याला आवडेल तेवढाच अर्थ त्याच्यामध्ये आपण स्वीकारून चालणार नाही. शेवटी आज समाजामध्ये एक प्रकारची जी अस्वस्थता दिसते, मग समाजामध्ये दिसते, जाती जातीमध्ये दिसते, धर्मामध्ये दिसते, ज्येष्ठांमध्ये आणि तरुणांमध्ये दिसते आणि प्रत्येक जण या अस्वस्थतेपोटी त्या ठिकाणी आज रस्त्यावर येण्याची, संघर्ष करण्याची भाषा त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून ही अस्वस्थता घालवायची असेल तर मग तरुण पिढीला योग्य विचार आपल्याला दिला पाहिजे. राजकारणातल्या लोकांनी चांगलं वागलं पाहिजे, प्रशासनातल्या लोकांनी गतिमान प्रशासन केलं पाहिजे, सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजे. मी या निमित्तानं आता इथे उपस्थित झालाच विषय, मी तुकारामजी मुंढे यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि अन्य ठिकाणी ज्या काही दुधातल्या भेसळी किंवा वगैरे चालल्या त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आणि हे कोणीच मान्य करू शकत नाही. शेवटी तुमच्या घरातली मुलं असली काय, माझ्या घरातली मुलं असली काय, त्यांना असं दूषित
किंवा त्यांच्या आरोग्याला अपाय करेल असं काही आपण वागून चालणार नाही. आणि त्याच्यासाठी हे मी माझ्यासारख्याने स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला काय शेवटी त्या खात्याचे मंत्री आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिरवाळ साहेब आहेत. झिरवाळ साहेबांनी त्यांना खुली मोकळीक दिलेली आहे. आम्ही आज सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये असताना ज्यावेळेला मुंडे साहेब हे जे काम करतात त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण आता याच्यामध्ये सुद्धा बरेच नवीन नवीन आदेश येतात. मला माहिती नाही, मी काल परवा एक आदेश वाचला. आता लग्नामध्ये आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये जे जेवण केलं जातं त्याला सुद्धा परवानगी घ्यायची गरज आहे. तुम्ही परवानगी आज जेवणाची घेतली का नाही मला माहिती नाही, पण नसली घेतली तर आता इथून पुढच्या काळात घ्या. आणि म्हणजे त्यांचा हेतू चांगला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये असं चुकीचं काही घडू नये. मग लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, आणखी कोणी असेल, आणि त्याच्यामुळं एक विनाकारण असा समज केला जातो की कोणीतरी चुकीचं काम करताय त्याला आम्ही त्याला विरोध करतो. मी तर जाहीर सांगितलेलं, ज्या दिवशी एखाद्या माणसाने चुकीचं काम केलं असं तुम्ही सिद्ध करा आणि त्याच्या पाठीमागं दिलीप वळसे पाटील उभा आहे हे सिद्ध करा. दिलीप वळसे पाटील कायमची राजकारणातून निवृत्ती घेईल त्याच्यामध्ये. पण साफ म्हणून होईला थोपटण्याचं काम जे अलीकडच्या काळामध्ये काही लोक जे करतात ते उचित आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपण समाजामधले सगळे चांगले लोक आहोत आणि ते काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.